नमस्कार. जनवाणीमध्ये सर्वांचे स्वागत. महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. महायुती की महाआघाडीची सत्ता येणार हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. जागा वाटपावरून सध्या महायुतीत चढाओढ लागली आहे. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कसा सुटतो यावरूनच महाराष्ट्रातील राजकारण आणि निवडणुकीची प्रमुख दिशा ठरणार आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या सामसूम आहे, कारण शरद पवार शांत आहेत. जेव्हा शरद पवार शांत असतात तेव्हा सर्वच अन्य नेत्यांचे धाबे दणाणतात. तसे भाजपही पवारांच्या भूमिकेवर बारीक लक्ष ठेवून आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून जल्लोष करणारी भाजप लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्मचिंतनाच्या बॅकफूटवर गेली आहे. अजित पवारांसारखा मोहरा फोडून देखील भाजपला शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये रोखता आलं नाही. शिवाय आपल्याच गळ्यात धोंडा पडल्यागत भाजपला स्वतःवरच खरपूस टीका सहन करावी लागली. आता अजितदादांना सोडताही येत नाही की धरताही येत नाही अशी भाजपची अवस्था झाली आहे. यात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना किती जागा द्यायच्या यावरून भाजप सेनेत सध्या पेच निर्माण झाला आहे. आपल्या फायद्यासाठी अजित पवार यांना फोडून 2 चाकी असलेली युतीची गाडी 3 चाकी करणाऱ्या भाजपने आता एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं ठरवलं आहे. प्रसार माध्यमातून 160, 155 अशा भाजपच्या जागांची आकडेवारी पेरण्यास आता सुरुवात झाली आहे. यातली खरी गोम अशी आहे की भाजपने आपल्या स्वपक्षीय ताकदीसाठी अजित पवार यांना सहभागी तर करून घेतले, मात्र आता विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ज्या जागा वाटप करतायत त्यावेळेला शिवसेनेच्या जागांचा बळी देण्याची खेळी भाजपकडून खेळली जात आहे असं राजकीय जाणकारांचं मत आहे. भाजपची ही खेळी केवळ सत्तेपुरती नसून महायुतीमधील वर्चस्ववादासाठी आहे असं या जाणकारांचं मत आहे. युती सत्तेत जिंकली, विधानसभा काबीज केली तर मुख्यमंत्री पद भाजपकडे राहील आणि हरली तरी विरोधी पक्षपद सुद्धा भाजपकडे राहील. यासाठी भाजपचा हा सारा अट्टाहास चालू आहे, आग्रह चालू आहे. 2019ला जेव्हा युती म्हणून सेना भाजप लढली होती तेव्हा भाजपच्या 164 जागा होत्या. त्यांच्या वाट्याला 164 जागा त्यांनी लढवल्या होत्या. तर शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. 2014ला सेना भाजप वेगवेगळे लढले होते. 2009ला बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना सेना मोठा भाऊ होती आणि शिवसेनेने 160 जागा लढवल्या होत्या. तर या 2009च्या निवडणुकीमध्ये भाजपने 120 जागा लढवल्या होत्या. 2004 मध्येही शिवसेनेने 163 जागा लढवल्या होत्या तर भाजपने 111 जागा लढवल्या होत्या. 1999 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेने 161 जागा तर भाजपने 117 जागा लढवल्या होत्या. जेव्हा सेना भाजप युती महाराष्ट्रातील सत्तेत बसली, त्यांच्या महासत्तेला सुरुवात झाली, त्या कालखंडामध्ये म्हणजे 1995च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने 169 जागांवरती आपले उमेदवार उभे केले होते तर भाजपने 116 जागांवरती आपले उमेदवार उभे केले होते. तर शिवसेना आणि भाजपची जी वैचारिक युती ज्या कालखंडात आणि ज्या काळात सुरू झाली तर 1990चा काळ, तेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेनेने 183 जागा लढवल्या होत्या तर भाजपने 104 जागा लढवल्या होत्या. याचा जर क्रम अभ्यासला तर युतीमधील भाजपचा जो जागांचा प्रवास आहे तो चढत्या क्रमांकाचा असून भाजप 104 वरून 164 जागांवर पोहोचली आहे. तर शिवसेनेचा क्रम हा उतरत्या क्रमाने 183 जागांवरून 124 पर्यंत पोहोचली आहे. परंतु 30 वर्ष आणि 7 विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या वाट्याला कधीही 100 पेक्षा कमी जागा युतीमध्ये घेतलेल्या नाहीत. बाळासाहेबांच्या करिश्मेच्या जोरावरती महाराष्ट्रातील राजकारणात आपला खुंटा मजबूत करत तब्बल 30 वर्षात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये नंबर 1 पक्ष ठरलेल्या भाजपने बाळासाहेबांचा विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदेंवर आता दबाव तंत्र टाकायला सुरुवात केले आणि त्यांना 100च्या खाली म्हणजे 80 ते 85 जागांवरती बोळवण करायला त्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली. हे सध्याचं चित्र आहे. या भाजपच्या दबाव तंत्रापुढे
विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे झुकतात का, ते आता पाहणं गरजेचं ठरलं आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने हेच केलं. 2019 मध्ये भाजपने 25 तर शिवसेनेने लोकसभेच्या 23 जागा लढवल्या होत्या. 2024 मध्ये मात्र भाजपने एकनाथ शिंदेंवर असाच दबाव टाकत वेगवेगळ्या सर्वेची कारणं देत स्वतःकडे 28 जागा तर अजित पवारांना 5 जागा देत शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या गटाला केवळ 15 जागा दिल्या होत्या. यातही भाजपने अजित पवारांनी दिलेल्या ज्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या वाट्यातल्याच होत्या. निकाल आले तेव्हा एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा सर्वात चांगला निघाला. 15 जागांपैकी जवळपास 50% जागा शिवसेनेने जिंकल्या. तर भाजपने सेनेचे उमेदवार ऐन वेळेला बदलले नसते तर अजूनही शिवसेनेच्या जागा जिंकता आल्या असत्या, असा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचा दावा आहे. भाजपने 28 जागा लढवल्या पण फक्त 9 जागा त्या जिंकू शकले. लोकसभेप्रमाणे विधानसभेत भाजप शिवसेनेवर असाच दबाव टाकत आहे. शिवाय अजित पवार यांनाही ते 45 जागांवरच बोळवण करत आहेत. अमित शहा यांनी जेव्हा नुकतंच महाराष्ट्राच्या ते दौऱ्यावर आले होते त्यांनी 160 जागांचा भाजपचा दावा आहे असं माध्यमांमध्ये तरी बातम्या प्रसारित केलेल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी 100 ते 107 जागांची मागणी केली आहे महायुतीच्या जागा वाटपांमध्ये. तर अजित पवारांनी आपल्याला 7 जागा तरी मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली आहे, अशी प्रसारमाध्यमातून चर्चा आहे. भाजप आपल्या 160 ते 164 जागांसाठी अडून बसली आहे. जी काही तडजोड करायची ती शिवसेनेच्या वाटेतून करायची असं भाजपने ठरवलं आहे. भाजपने सुरुवातीला 160, 85, 43 हा फॉर्म्युला महायुतीमध्ये ठेवला होता असं राजकीय विश्लेषण जाणकार सांगतात. हा आकडा ठरवताना त्यांनी विद्यमान आमदारांची परिस्थिती विचारात घेतली होती. काय आहे विद्यमान आमदारांची परिस्थिती? सध्या महायुतीमध्ये भाजपचे 105 आमदार आहेत. जे शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेबरोबर जे आमदार शिवसेनेकडे आले ते 39 आमदार होते. तर जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा अजितदादा पवारांकडे जे राष्ट्रवादीचे आमदार आले त्यांची संख्या 41 होती. याचा टक्केवारीत जर विचार केला तर भाजपकडे 57% संख्याबळ आहे, शिवसेनेकडे 21% संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादीकडे 22% संख्याबळ आहे. एकूण महायुतीचं जे संख्याबळ आहे ते 185 आहे. जे विधानसभेमध्ये 288 जागा आहेत त्याच्यामध्ये ह्या 185 जागा वजा केल्या, काढून टाकल्या तर 103 जागा उरतात. ह्यातल्या 57% जागा या भाजप दावा करत आहे. ही संख्या जवळपास 60 होते. राष्ट्रवादी पक्षाचं असं म्हणणं आहे, म्हणजे अजितदादा गट जो आहे त्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष जरी फुटले असले तरी वाटप करताना मूळ पक्षाने 2019 मध्ये किती जागा जिंकल्या त्या संख्येनुसारच वाटपाचा विचार केला पाहिजे. त्यानुसार 105, 54, 56 म्हणजे 105 भाजपच्या, 54 शिवसेनेच्या आणि 56 राष्ट्रवादीच्या या संख्याबळाचा विचार करूनच जागा वाटप केलं पाहिजे असं शिवसेनेचं मत आहे, राष्ट्रवादीचं मत आहे. म्हणजेच या संपूर्ण संख्याबळानुसार 215 जागा सोडल्यानंतर 73 जागा उरतात. या उर्वरित 73 जागांवरती संपूर्ण वाटप ठरवावं असं अजितदादांचं म्हणणं आहे, अशी चर्चा प्रसारमाध्यमातून केली जाते. यानुसार जर वाटप झालं तर भाजपला 145 जागा, शिवसेनेला 85 जागा आणि राष्ट्रवादीला 58 जागा अजितदादा गट यांना मिळतील असा राष्ट्रवादीचा दावा आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं मात्र 140 भाजपने जागा घ्याव्यात, 100 शिवसेनेच्या वाट्याला आल्या पाहिजेत आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 48 जागा मिळाल्या पाहिजेत असा वाटपाचा दावा केलेला आहे असं सूत्रांकडनं समजतं. राष्ट्रवादीला जागा देताना आपापल्या वाट्यातील समसमान जागा दिल्या जाव्यात अशी शिवसेना आणि शिंदे गटाची मागणी आहे, म्हणजे त्या 48 होतात. भाजप या मागण्यांकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते हे आता लवकरच कळेल. विधानसभेची निवडणूक ही मुख्यतः शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यातही प्रमुख लढाई ही शिंदे विरुद्ध ठाकरे यांची आहे, कारण की या विधानसभेच्या निवडणुकीतनंच शिवसेना नेमकी कोणाची याच्यावरती शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभेत आघाडीने उद्धव ठाकरे शिवसेनेला 21 जागा दिल्या होत्या.
म्हणजेच भाजपबरोबर जेव्हा शिवसेना युतीत होती तेव्हा जो त्यांना न्यायिक वाटा मिळत होता तो न्याय उद्धव ठाकरेंना आघाडीने दिला, शिवसेनेला दिला आघाडीमध्ये. आता विधानसभेत आघाडीत 100च्या आसपास जागा शिवसेनेला दिल्या जातात का? आणि भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 80 जागांवर समाधान मानायला लावते का? हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीची, विशेषतः अजित पवार यांच्यासाठी ही लढाई आपली ताकद दाखवण्याची लढाई आहे. भाजपसाठी मात्र ही निवडणूक वर्चस्ववाद टिकवण्याची आहे. 2014ला 122 जागांपर्यंत पोहोचलेली भाजपा 2019ला 105 संख्याबळावर आली. 2024ला भाजपला अजूनही उतरती कळा लागेल असं काही सर्वे सांगतात, राजकीय जाणकारांचं मत आहे. मराठा आरक्षणाचा प्रमुख लक्ष हे भाजप आणि फडणवीस आहेत. लाडकी बहिणीचा जो गाजावाजा झालेला आहे त्याचा फायदा मिळाला तर शिवसेनेचे शिंदे गट आणि अजित पवार यांना मिळू शकतो. याचा भाजपला कितपत फायदा होईल याबद्दल राजकीय विश्लेषक साशंक आहेत. भाजपचा निवडणुकीत प्रामुख्याने पारंपरिक जो प्रमुख विरोधी पक्ष आहे तो काँग्रेस आहे. युतीमधील सहयोगी पक्षांसोबतच भाजपची मोठी खरी लढाई काँग्रेसच्या विरोधातली आहे. लोकसभेचा वचपा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकींच्या निमित्ताने भाजप काँग्रेस विरोधात आरक्षण विरोधी पक्षाचं म्हणजे काँग्रेस हे कसं आरक्षण विरोधी आहे याचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानाचा वापर केला, तो विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेस सतर्क राहिली आणि त्याला प्रत्युत्तर देऊन भाजपची ही रणनीती सध्या तरी हाडून पाडली आहे असं प्रमुख चित्र आहे. आता काँग्रेस विरोधात अजून कोणती खेळी खेळायची किंवा काँग्रेसला कसं रोखायचं याचा आता भाजप गांभीर्याने विचार करत आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या आघाडीवर मात्र शांतता आहे, कारण महाविकास आघाडीतच शांतता आहे. ही शांतता युतीचं, विशेषतः भाजपचं टेन्शन वाढवणारी आहे. एकूणच महायुतीत अंतर्गत तणाव आहे, तो त्यांच्या जागा वाटपामधून, चर्चांमधून, त्यातून येणाऱ्या प्रसारमाध्यमातल्या बातम्यांमधून दिसत आहे. तर दुसरीकडे आघाडीत जागा वाटपाबाबत मात्र शांतता वाटप चालू आहे असा प्रयोग रंगला आहे की काय असं वाटतंय. महाराष्ट्राच्या निवडणुका शरद पवार आणि महाविकास आघाडी कोणत्या नॅरेटिव्हकडे घेऊन जातील याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुम्हाला काय वाटतं, नेमका जागाच्या वाटपांमध्ये कुणाचे पारडे जड राहील आणि जागा वाटप कुणाला कसेही होऊ दे, जसं लोकसभेमध्ये कमी जागा मिळून सुद्धा चांगला स्ट्राईक रेट काढून काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपली जनतेवरची पकड दाखवली, आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आणले, त्याचाच कित्ता परत विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा गिरवला जातो का? आपल्याला काय वाटतं? नक्की कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर केला. अशाच आता निवडणुकींच्या वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी आपण भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.